मित्रांनो, थायलंडमधील हा व्हिडिओ जगभर चर्चेत आला आहे। एक मोठा जंगली हत्ती अगदी निवांतपणे एका परिसरातील छोट्या दुकानात शिरला आणि जणू काही तो नेहमीचाच ग्राहक आहे अशा प्रकारे त्या दुकानात जाऊन त्याने तेथील खाऊ खाल्ला। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मोठा हत्ती शांतपणे दुकानात प्रवेश करताना दिसतोय। घाबरण्याऐवजी तो पूर्णपणे रिलॅक्स दिसत होता आणि त्याने आपल्या सोंडेने अतिशय अचूकपणे वस्तू पाहायला आणि चाचपळायला सुरुवात केली। त्या हत्तीने दुकानातील शेल्फवरून गोड राईस क्रॅकर्स, केळी, पॅकेटमधील स्नॅक्स आणि एक सँडविचही निवडून खाल्ले। खाऊन झाल्यानंतर तो शांतपणे मागे फिरून दुकानाबाहेर गेला। या दरम्यान फारसे नुकसानही झाले नाही, त्यामुळे हा प्रसंग किती भीतीदायक न वाटता एक मजेशीर किस्साच बनला आहे। नंतर लोकांनी त्या हत्तीची ओळख पटवली। त्याचे नाव फ्लाय बियांग लेक आहे। तो आसपासच्या भागात वारंवार दिसणारा जंगली हत्ती आहे। राष्ट्रीय उद्यानाजवळ राहणारे लोक सांगतात की तो अधूनमधून खाण्यासाठी मानवी वस्ती देतो। वन्यजीव अधिकाऱ्यांच्या मते या घटनेत सुमारे $25 खाण्याचे नुकसान झाले आहे आणि थोडेफार अजून दुसऱ्या गोष्टींचे नुकसान झालेले आहे। एक वन्यजीव संरक्षण गटाने दुकानाच्या मालकाला भरपाई दिली आहे, त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यात समतोल राखला जातो आहे थायलंडमध्ये, हे यावरून दिसून येते। मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत। एका जणाने म्हटलं आहे, तो कसा दुकानाचा नेहमीचाच ग्राहक आहे आणि त्याला आवडतील त्या तो वस्तू आपल्या सोंडेमध्ये घेऊन खात आहे। तर दुसऱ्याने म्हटलेलं आहे, दुकानदारही कोणतीही घाई गर्दी न करता त्या हत्तीला त्याच्या पसंतीचे खाणे खाऊ देत आहे। मित्रांनो, आपल्या ती प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, धन्यवाद।